We are learning 1.1, a teenager's prayer. We are discussing about English workshop activities. We have already discussed warming up activities as well as the poem A Teenager's Prayer. Now let's start English workshop activities. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. अतिशय सोपे प्रश्न असतात हे, पोएममध्येच त्याचे आन्सर्स असतात, ते पाहून आपल्याला सोडवायचे आहेत. A. According to the poet, dash dash are brought by each new day. New beginnings or new endings? So you may guess. New beginnings, right. We must decide to take the road which leads to great distress or great success. Great success, right. The poet prays to the Lord to help him stand for what is might or what is right. What is right? The poet wants to see that his teenage years have been the dash dash years of his life, worst or best? Best. Correct. Okay. जर पोएम व्यवस्थित वाचली, दिलेले क्वेश्चन्स व्यवस्थित वाचले, तर त्याचे आन्सर्स काय आहेत हे आपल्याला सहज लक्षात येईल. सो लेट्स मूव फॉरवर्ड. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स मला वाटते याचे आन्सर सगळ्याला येतात. तुम्ही सांगू शकता. मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी मी, वे, डे, सी मी, राईट. आणखी तुम्ही ॲड करू शकता. नेक्स्ट, what is the rhyme scheme of the poem? One of the important questions. Choose the correct one from the following options. पोएमची राईम स्कीम काय आहे किंवा पोएममधल्या एखाद्या स्टांजाची राईम स्कीम ओळखता येणं आवश्यक आहे. कशी ओळखायची ते आपण शिकलेले आहोतच. आता आपण पाहूया फक्त या पोएमची राईम स्कीम काय आहे. बिगिनिंग्ज याला ए नाव दिलं आपण. मेक याला यमक जुळत नाही. बिगिनिंग्ज आणि मेक यमक जुळत नाही, त्यामुळं बी नाव दिलं. आपल्याला आता पोएममध्ये स्टांजाकडे यावं लागेल. ओके, आता इथं पेज पेज काढलेलं आहे. बिगिनिंग्स याला ए नाव दिलं. पुढचा शब्द आहे मेक, त्याला बी नाव दिलं कारण त्याच्याशी यमक जुळत नाही. चूज हे पण यमक वरच्या दोन्ही शब्दांशी जुळत नाही, त्यामुळं सी नाव दिलं. आणि टेक, मेक आणि टेक हे यमक जुळतात, त्यामुळं मेकला आपण काय नाव दिलं होतं? बी. तर टेकला पण देऊया बी. मग काय झाली राईम स्कीम या स्टांजाची? ए बी सी बी है ना. बिगिनिंग्सला आपण नाव दिलं ए, मेकला नाव दिलं बी, चूजला नाव दिलं सी, आणि टेक आणि मेक हे यमक जुळणारे शब्द असल्यामुळे मेकला जे नाव दिलं होतं बी, तेच नाव दिलं आपण बी टेकला देखील. मग या स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी सी बी. इन द सेम वे विल सी नेक्स्ट स्टांजा. लाईफ नाव दिलं ए, सक्सेस यमक जुळत नाही, लाईफशी यमक जुळत नाही, त्यामुळे नाव दिलं बी. रोड, लाईफ, सक्सेस आणि रोड तिन्ही शब्द एकमेकांशी यमक जुळत नाहीत, त्यामुळे ए बी सी अशी नावं दिली. आणि डिस्ट्रेस, सक्सेस डिस्ट्रेस हे यमक जुळतात, त्यामुळं सक्सेसला आपण जे बी नाव दिलं होतं, जे लेटर दिलं होतं, आयडेंटिफिकेशन दिलं होतं, तेच नाव दिलं डिस्ट्रेसला देखील, ए बी सी बी. त्यामुळं या पोएमची राईम स्कीम, या स्टांजाची राईम स्कीम ए बी सी बी आहे. इन द सेम वे यू शूड चेक ऑल दी स्टांजाज. लॉर्ड सी राईट मी, सी आणि मी यमक जुळतात, ए बी सी बी आहे. नो वे क्लीन डे, वे आणि डे यमक जुळत आहेत, याची पण राईम स्कीम ए बी सी बी होईल. ओव्हर सी बेस्ट मी, सी आणि मी यमक जुळतात, या पण स्टांजाची राईम स्कीम ए बी सी बी अशीच होईल. म्हणजे या पोएमची राईम स्कीम आहे ए बी सी बी. प्रत्येक पोएमची राईम स्कीम वेगळी असते. असंही नाही की एका पोएममधल्या सगळ्याच स्टांजाची राईम स्कीम सेम असते, असंही नाही. वेगळी वेगळी पण असू शकते प्रत्येक स्टांजाची राईम स्कीम, किंवा राईम स्कीम नसते देखील. प्रत्येक कवितेत काही यमक जुळणारे शब्द असतीलच असंही नाही. मग मराठीमध्ये त्याला मुक्त काव्य म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला फ्री व्हर्स असं म्हणतात. जर राईम स्कीमच नसेल तर मग आपण त्याला फ्री व्हर्स असं म्हणत असतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट क्वेश्चन. हां, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. भाषेचे जे अलंकार आहेत तो एक ग्रामरचा सेपरेट टॉपिक आहे, तो आपण सेपरेट पाहणार आहोत. ओके, पण आता आपण सध्या हे डिस्कस करूयात. कॉलम एमध्ये काही पोएममधली लाईन्स दिलेली आहेत आणि कॉलम बीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत. ते कोणत्या भाषेच्या अलंकारामध्ये येतात त्याच्या जोड्या लावायच्या. डिसिजन्स आय मस्ट मेक,
आता हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो इन्व्हर्जन आहे. इन्व्हर्जन मराठीमध्ये त्याला व्युत्क्रम अलंकार म्हणतो. म्हणजे जे शब्दरचना असते ती चुकीची लावलेली असते है ना. वर्ड्स आर नॉट अरेंज्ड इन ग्रॅमॅटिकल वे. इथं असं असायला पाहिजे होतं, आय मस्ट मेक डिसिजन्स. ओके, परंतु इथं काय दिलं आहे, डिसिजन्स आय मस्ट मेक. थोडं वाक्यरचना उलटीपालटी करून दिलेली असते. याला म्हणतात इन्व्हर्जन. ओके, उलटापालटा व्युत्क्रम अलंकार. सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. डिअर लॉर्ड बघा, संबोधलं आहे, कोणाला तरी ॲड्रेस केलं आहे, डिअर लॉर्ड, संबोधन आहे, मग ॲपॉस्ट्रॉफी अलंकार. ओके, ॲपॉस्ट्रॉफी आहे. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, रिपिटिशन ऑफ साऊंड डी. डाऊन आणि डार्कन, रिपिटिशन ऑफ डी डी. ओके, बिगिनिंग साऊंड्स ऑफ द वर्ड्स आर रिपीटेड. अलिट्रेशन हा अलंकार आहे. ओके, अलिट्रेशन या अलंकारामध्ये काय होतं, जे शब्दाची सुरुवातीची ध्वनी असतात त्याची पुनरावृत्ती झालेली असते. ओके, डाऊन डार्कन डी डी, रिपिटिशन ऑफ साऊंड डी डी, सो इट इज अलिट्रेशन. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मेटाफर. ओके, मीन्स मेटाफर मीन्स देर इज कंपॅरिझन बिटवीन द थिंग्स विदाउट द वर्ड्स लाईक ॲज 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 सो ॲज. हे आपण पाहणार आहेत, सेपरेट पाहणार आहेत. तर याचं ॲन्सर येईल मेटाफर. आणि इथं काही माहिती दिलेली आहे अलिट्रेशन या अलंकारासंदर्भात. अलिट्रेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स एटसेट्रा, सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. ओके, मी आत्ता सांगितलं तुम्हाला अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. त्याच्यामध्ये जे शब्दाचे किंवा वाक्यातील शब्दांच्या सुरुवातीचे जे ध्वनी असतात त्याचं रिपिटिशन झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल, लॉयन लिव्ज इन लातूर. ओके, किंवा द लॉयन लिव्ज इन लातूर, लॉयन यल. ओके, लिव्ज एल, इन लातूर यल, रिपिटिशन ऑफ साऊंड यल. ओके, असं जर असेल तर तो अलिट्रेशन अलंकार होतो. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. या ठिकाणी देखील लाईफ आणि लिव्ड, रिपिटिशन ऑफ साऊंड यल. ओके, यलचं रिपिटेशन झालेलं आहे, त्यामुळं हा अलंकार अलिट्रेशन असा होतो. आणखी काही आपण एक्झाम्पल्स शोधू शकतो, पुढच्याही पोएममध्ये आपण ती पाहणार आहोत. ठीक आहे, तर बॉईज समजलं सगळ्यांना. ओके, जर समजा काही अडचण वाटली तर मला कॉल किंवा मेसेज करू शकता. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे. बाय बाय.